नर्सिंग काउन्सिलच्या CNEसाठी खूप साऱ्या कॅन्डिडेटचा एक प्रॉब्लेम येतो आहे की त्यांचा यूजर आय डी पासवर्ड त्यांच्या लक्षात नाही, विसरलेला आहे किंवा काही जणांनी कॅफेवरून करून घेतलेला आहे किंवा कॉलेजमधून रजिस्ट्रेशन करून घेतलेलं, तर आता त्यांच्या लक्षात नाही आय डी पासवर्ड. तर अशा वेळेस काय करायचं, त्याला फॉरगेट करून काढू शकता. बघा तुम्ही MNC सर्च केलं गुगलवर, आपली MNCची जी साईट आहे त्याला ओपन करायचं. इथं MNCच्या साईटवर गेल्यानंतर सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला काय काय लागतं. आता इथं तुम्ही CNE CPDला जर क्लिक केलं, त्याच्यामध्ये CNE लॉग इनवर जर क्लिक केलं तर बघा हे वालं पेज ओपन होईल. तर ह्या पेजमध्ये मी आधी पण तुम्हाला सांगितलं, पहिलं लॉग इन करा आणि त्याच्यानंतर अप्लाय करा. बघा इथं पार्टिसिपेंट आहे, पार्टिसिपेंटवर क्लिक करा. तर तुम्हाला या 3 गोष्टी लागणार आहेत. तुमचा UID, युजर नेम, पासवर्ड, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत लॉग इन करण्यासाठी CNEसाठी. ठीक आहे. तर परत होम पेजवर या. तर सगळ्यात पहिलं आता ते काढण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आधी इथं एकदम लास्टला लॉग इनवाला ऑप्शन आहे, त्या लॉग इनला क्लिक करा. रजिस्ट्रेशन लॉग इन ऑप्शन येईल, त्या रजिस्ट्रेशन लॉग इनला क्लिक केलं, हे लॉग इनवालं पेज ओपन होईल. इथं लॉग इनच्या पेजवर आल्यानंतर इथं बघा लॉग इन म्हणून ऑप्शन आहे, इथं या लॉग इनला क्लिक करा. इथं तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड विचारेल आणि इथे जो काही कॅप्चा असेल तो विचारेल खालचा. तर याच्या खाली बघा एकदम लास्ट ऑप्शन आहे, फॉरगेट युजर नेम अँड पासवर्ड, त्याला क्लिक करा. ठीक आहे. इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारणार, इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि सबमिटवर क्लिक करा. इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली इथं सबमिटवर क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. इथे बघा इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल वर, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID दिसेल आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दिसेल. तर तुमचा त्यावेळेस जो काही रजिस्टर्ड ईमेल ID असेल, ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केले त्यावेळेस तो इथे दिसेल. तो बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, इथं गेट लॉग इन क्रेडेन्शियलवर क्लिक करा. तुम्हाला त्या मेलवर तुमचा युजर ID पासवर्ड येऊन जाईल. समजा नसेल तर तुम्हाला इथे बघा एडिटचं पण ऑप्शन आहे. तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तिथून चेंज करा आणि त्याच्यानंतर अपडेट केल्यानंतर इथं तुम्हाला जो काही नवीन तुम्ही ईमेल ID टाकला आहे, मोबाईल नंबर टाकला आहे, तो इथे दिसेल. ते टाकल्यानंतर तुम्ही गेट लॉग इन क्रेडेन्शियलवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मेल ID वर किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचं जे काही लॉग इन ID, युजर नेम आणि पासवर्ड आहे ते येऊन जाईल. ते एकदा आल्यानंतर मग परत तुम्हाला लॉग इन पेजवर यायचं आहे, हे वालं लॉग इन पेज. परत तुम्हाला इथं लॉग इन पेजवर आल्यानंतर आता जो तुम्हाला मेसेजवर आणि मेलवर युजर ID, युजर नेम, पासवर्ड आला होता तो इथं टाकायचा आहे आणि इथे जो काही खाली कॅप्चा दिसेल तो टाकून लॉग इन करून घ्यायचं. ओके. आता बघा इथं मी युजर ID, पासवर्ड टाकला आहे आणि इथं जो काही खाली कॅप्चा दिसेल तो इथं टाकला आहे आणि आता लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. इथे बघा इथं तुम्हाला वरच्या साईडला इथे तुम्हाला तुमचा UID नंबर दिसेल. ठीक आहे. युजर नेम पासवर्ड तुम्हाला मेलवर OTPवर आला असेल, ते करून आपण लॉग इन केलं तर युजर ID मिळाला, पासवर्ड मिळालं आणि आता UID कुठं मिळेल, इथे लॉग इन केल्यानंतर इथं वरच्या साईडला तुम्हाला इथं हा UID नंबर इथं मिळेल. ठीक आहे. तर असं तुम्हाला तुमचा युजर ID, युजर नेम आणि पासवर्ड काढता येईल, ज्यांना माहीत नसेल त्यांना. आणि परत एकदा सांगतो, ज्यांनी रिन्युअलसाठी पॉईंट वगैरे बघायचे असतील तर बघा इथं रिन्युअल प्रोफाईल म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, रिन्युअल प्रोफाईल. इथं जर क्लिक केलं तर तुमच्याकडे ऑलरेडी CNE पॉईंट काही आहेत का ते दिसतील. इथं रिन्युअल प्रोफाईलवर क्लिक करायचं. हे रिन्युअल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर हे वाले पेज ओपन होईल. ठीक आहे. याच्यामध्ये ठीक आहे, आता ऑलरेडी हे कंप्लीट झालेलं आहे रजिस्ट्रेशन. रिन्युअल लास्ट टाईम 2022मध्ये केलं त्यावेळेसचं आहे ते. बघा इथे तुम्हाला वरच्या साईडला इथे दिसेल तुम्हाला तुमच्याकडे क्रेडिट पॉईंट सध्या किती आहे ते इथे दिसेल. आता सध्या समजा माझ्याकडे 40 पॉईंट आहेत, तर इथं तुम्हाला असं दिसतं तुमच्याकडे काय क्रेडिट पॉईंट किती आहेत ते, म्हणजे तुम्हाला समजेल की आता तुम्हाला अजून किती करायचे आहेत. ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन ते. आणि एक CNEचं तुम्हाला मी लाईव्ह करून पण दाखवेन ते कसं अटेंड करायचं ते फ्रीवाला. ओके. चला, काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून तिथं विचारू शकता.